नमस्कार. चैत्र पाडव्याच्या आपणा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण एका नवीन वाहिनीची सुरुवात करीत आहोत. वाहिनीचं नाव आहे एक आतला आवाज. ह्या वाहिनीचा उद्देश असा आहे, प्रत्येक प्रभावी व्यक्ती, समूह, तत्वज्ञान यांचा एक आतला आवाज असतो. तत्वज्ञानाचा आतला आवाज आणि बाह्य आवाज हा एकच असतो, परंतु व्यक्ती आणि समूह यांचा आतला आवाज वेगळा असू शकतो आणि तो वेगळा आतला आवाज त्यांचं बाह्य रूप आणि अभ्यंतरतः असलेले रूप व्यक्त करत असतो. कदाचित आतला आवाज हा हितकारक असतो, कदाचित अहितकारकसुद्धा असतो. तो आतला आवाज शोधण्याचा आपण या वाहिनीतून प्रयत्न करणार आहोत. आजचा आपला विषय आहे औरंगजेबाबद्दल. औरंगजेब सध्या चर्चेचा विषय झालेला आहे. त्या संदर्भातून एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याने असं विधान केलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे औरंगजेबापेक्षासुद्धा क्रूर शासक आहेत. म्हणजे देवेंद्र फडणवीस हे क्रूर शासक आहेत असं त्यांना म्हणायचं होतं. आता देवेंद्र फडणवीस क्रूर शासक आहेत किंवा नाही हे जनतेने ठरवलं आहे. औरंगजेबाच्या क्रूर घटनांचा औरंगजेबाशी, देवेंद्र फडणवीसांशी त्या क्रूर घटनांचा थोडासुद्धा सारखेपणा नाही, साम्य नाही. त्यामुळे तो विषय माझा नाही. त्यावरचे अनेक विद्वज्जन त्याबद्दल बोललेतही. विषय थोडासा वेगळा आहे. ज्या पक्षाने, त्यांच्या मित्रपक्षांनी, त्यांच्या सहकाऱ्यांनी, मित्रांनी औरंगजेबाबद्दल कधीही अनुद्गार काढलेले नाहीत, किंबहुना काहींनी त्याची भलावण करण्याचाच प्रयत्न केला, अशा औरंगजेबाची तुलना फडणवीसांच्या बरोबर करताना फडणवीस हे औरंगजेबापेक्षा मोठे क्रूर प्रशासक आहेत असं म्हणताना त्यांनी आपला आतला आवाज व्यक्त करून टाकला. त्या आतल्या आवाजात औरंगजेब हा क्रूर शासक होता असं म्हणून टाकलं, जे यापूर्वी त्यांनी कधीही कुणालाही म्हटलेलं नव्हतं. म्हणजे हा एक प्रकारे त्यांचा मनातला जो भाव होता अगोदरपासून आहे, पण कुणाच्या तरी दडपणाखाली किंवा आपण काहीतरी वेगळं करतो आहोत म्हणून दुसरं काहीतरी बोलणं, पण ते बोलता बोलता आतला आवाज उघड होऊन जाणं ही त्यांची परिस्थिती आहे. असा हा आतला आवाज शोधण्याचा आपण यापुढे नियमितपणे प्रयत्न करूयात. चांगलं वाटलं तर आवडलं म्हणा, सदस्य व्हा. धन्यवाद.